सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा-नेवरी रस्त्यावरील विटा-पुसे-सावळी रोडवर 4 चाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला। सविस्तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की सदर खेराडे येथे काही कामानिमित्त आपला मामाची 4 चाकी गाडी घेऊन भाचा प्रशांत फले वय वर्ष 20 राहणार भिकवडी खुर्द तालुका कडेगाव रात्रीच्या वेळेत गेला होता। काम आटोपून तो पुन्हा गावी परत 4 चाकी गाडीतून जात असताना विटा-पुसे-सावळी रोडवर आल्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनरने गाडीला जोरदार समोरासमोर धडक दिली। या धडकेत प्रशांत फले हा तरुण जागीच ठार झाला तर 4 चाकी गाडीचा चक्काचूर झाला। हा अपघात रात्री 12 ते 12:15 वाजण्याच्या सुमारास घडला। घटनास्थळी माहिती मिळाली आहे अक्षरशः प्रशांत हा आपल्या गावी भिकवडी खुर्द या गावी रथोत्सव व सासनकाठी यात्रे दिवशी आला होता। या दिवशी दिवसभर देवाच्या कार्यात मग्न होता। सर्व मित्रमंडळींच्या बरोबर गुलालात दंग होता। रात्री काय घडलं ते प्रशांतने आपल्या गावची यात्रा ही शेवटचीच बघितली की काय अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होत होती। प्रशांत हा सर्वांशी मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचा, मित्रांबरोबर कायम असायचा, तर कोणत्याही 4 चाकी गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून जायचा। शिवाय ट्रॅक्टरवरतीही चालक म्हणून दिवस रात्र काबाड कष्ट काम करायचा। लहानपणीच आई वडिलांचा डोक्यावरील हात दुरावला आणि आजी आजोबा यांनी प्रशांतला पोटच्या मुलाप्रमाणे बाळाला चांगलं लहानपणापासून जपलं। आजी आजोबांचा फार लाडका झाला होता। दुपारी कुटुंबाबरोबर देवदर्शन करून तो रात्री मामाची गाडी घेऊन खेराडे या गावी गेला आणि माघारी येत असताना त्याच गाडीचा भीषण अपघात झाला। अपघातात प्रशांत हा जागीच ठार झाला तर गाडीचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला। हा अपघात रात्री 12 ते 12:15 दरम्यान घडला। अपघाताच्या घटनास्थळी ते दृश्य अपघाताचं पाहिल्यानंतर मित्र परिवार व नातेवाईकांनी हंबरडाच फोडला। सकाळी सर्वांशी यात्रेमध्ये खेळणारा, बागडणारा, सर्वांच्यावर गप्पा मारणारा, गुलालात दंग होणारा प्रशांत एका रात्रीत नाहीसा झाला आणि सगळ्या परिवारांना, मित्र परिवारांना, आजी आजोबांना मोठा धक्का बसला। वयाच्या 20व्या वर्षात प्रशांत हा तरुण सगळ्या कुटुंबातून निघून गेल्याने आजी आजोबांना धक्का बसला, पण मित्र परिवाराने मात्र एकच आक्रोश केला, भावा कार इतक्या लवकर गेलास, काय चुकलं आमचं, असं म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।